नमस्कार. 24 फेब्रुवारी 2021च्या लोकसत्ता न्यूजपेपर डिस्कशनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजची जी पहिली महत्त्वाची न्यूज आहे ती आहे पुरावे त्रोटक आणि अस्पष्ट, न्यायालयाकडून जामीन मंजूर, दिशा प्रकरणी पोलिसांना फटकारले. आता दिल्ली कोर्टमध्ये जिथे दिशा रवी यांचा केसवरती सुनावणी चालू होती तिथे त्यांनी स्वतःला बेल भेटावी त्यासाठी अर्ज केली होती आणि त्याला आता मंजुरी भेटलेली आहे. अर्थातच जेव्हा न्यायालयाने स्वतःचा निर्णय दिला तेव्हा त्यांनी काही मुद्द्यांवरती विशेष टिप्पणी केली. आता ती जे काही मुद्दे आहेत त्यांना इथे वाचणे खूप जास्त गरजेचं आहे. फक्त परीक्षेसाठी नव्हे तर एक सामान्य नागरिक म्हणून आपल्याला कुठले अधिकार प्राप्त आहेत त्याच्याविषयी इथे टिप्पणी करण्यात आलेली आहे. ठीक आहे, तर आपण एक एक बघून घेऊ काय आहे पॉईंट्स. लोकशाही देशात नागरिक हे सरकारचा विवेकाचे रक्षणकर्ते असतात. त्यामुळे केवळ सरकारच्या धोरणाशी असहमती दर्शवल्याने त्यांना तुरुंगात टाकणे योग्य नाही. राज्यघटनेचा अनुच्छेद 19मध्ये असहमतीचा अधिकार अंतर्भूत आहे. लक्षात ठेवा, राज्यघटनेचा अनुच्छेद 19मध्ये असहमतीचा अधिकारसुद्धा अंतर्भूत आहे. आपले मत जगभरात पोचवण्याचा अधिकारही अभिव्यक्ती स्वातंत्र्यात अनुस्यूत आहे. सरकारी धोरणांचा वस्तुनिष्ठतेसाठी मत मांडणे, असहमती दर्शवणे हे घटनादत्त अधिकार आहेत. संपर्काला कोणतीही भौगोलिक बंधने असू शकत नाही. टूलकिट संपादन, व्हॉट्सअप, समूह निर्मिती हा काही गुन्हा होऊ शकत नाही. केवळ तर्काच्या आधारे कट कारस्थान सिद्ध करता येत नाही, त्यासाठी सबळ पुरावे लागतात. या प्रकरणात आणखी अनुकूल पुरावे मिळवण्याच्या अपेक्षेने एखाद्याच्या स्वातंत्र्यावर अमर्याद निर्बंध आणण्याची परवानगी तपास यंत्रणांना देता येणार नाही. हे जे काही टिप्पणी आहेत ते दिल्ली कोर्टने केली आहे आणि खूपच जास्त महत्त्वाची आहे. ठीक आहे, आणि सध्या जे जामीन आहे दिशा रवीचा ते मंजूर करण्यात आलेलं आहे. ज्यांना माहीत नाही त्यांच्यासाठी संक्षिप्तात, दिशा रवी जी आहेत त्यांना टूलकिट प्रकरणामध्ये अटक करण्यात आली होती. आता टूलकिट प्रकरण काय आहे तर 26 जानेवारी रोजी जी काही घटनाक्रम घडला होता दिल्लीमध्ये त्याचा मागे हे टूलकिट जबाबदार आहे असा तपास यंत्रणा जे आहे त्याचा तर्क होता. ओके, आणि त्या तर्कावरतीच दिशा रवीला अरेस्ट करण्यात आलं होतं. ठीक आहे, परंतु ते काही तर्क ते सिद्ध करू शकले नाही आणि सद्यस्थितीमध्ये दिशा रवीला जामीन जी आहे ते मंजूर करण्यात आली आहे. ओके, पुढे गुजरातमध्ये भाजपचा विजय झाला आहे. त्यानंतर संजय राठोड यांचे शक्ती प्रदर्शन, कोरोना असतानासुद्धा एवढे मोठे पाऊल घेणे खरंच टीकास्पद आहे. ओके, पुढे देशातील पहिल्या 100 विद्यापीठांना आंतरराष्ट्रीय सहयोगाची मुभा. आता काय आहे ही आंतरराष्ट्रीय सहयोगासाठी UGCची नियमावली. ठीक आहे, आता आंतरराष्ट्रीय सहयोग काय आहे, कशा प्रकारे घेता येईल, त्यासाठी नियमावली काय आहे ते सुद्धा आपण बघून घेऊ इथे. तर नियमावली तयार करण्यासाठी UGCने समितीची नियुक्ती केली होती. या समितीने तयार केलेला द अकॅडमिक कोलॅबोरेशन बिटवीन इंडियन अँड फॉरेन हायर एज्युकेशन इन्स्टिट्यूट टू ऑफर जॉईंट डिग्री, ड्युअल डिग्री अँड ट्विनिंग प्रोग्राम या नियमावलीचा मसुदा UGCने संकेतस्थळावरती जाहीर केला आहे. ठीक आहे, काय कुठल्या नियमावली तयार केली आहेत त्यांनी तर द अकॅडमिक कोलॅबोरेशन बिटवीन इंडियन अँड फॉरेन हायर एज्युकेशन इन्स्टिट्यूट टू ऑफर जॉईंट डिग्री, ड्युअल डिग्री अँड ट्विन प्रोग्राम. ओके, नॅशनल इन्स्टिट्यूशन रँकिंग फ्रेमवर्कचा अर्थातच NIRFच्या क्रमवारीतील पहिल्या 100 भारतीय उच्च शिक्षण संस्थांना किंवा केंद्र सरकारकडून श्रेष्ठत्वाचा दर्जा इन्स्टिट्यूट ऑफ एमिनन्स मिळवलेल्या संस्थांना टाइम्स हायर एज्युकेशन किंवा QS जागतिक विद्यापीठ क्रमवारीतील पहिल्या 500 विद्यापीठांशी सहयोग करता येणार आहे. ट्विनिंग प्रोग्राममध्ये भारतातील उच्च शिक्षण संस्थेत प्रवेशित विद्यार्थ्यांना त्यांचा अभ्यासक्रमातील काही भाग परदेशातील संस्थेत जाऊन शिकता येईल. अर्थातच काय तर आपण परदेशी युनिव्हर्सिटीज जी आहेत, महाविद्यालयं जी आहेत परदेशातली त्यांचा जोडी कोलॅबोरेशन करतो आहे. म्हणजे तुम्ही अर्धी डिग्री जी आहे ते भारतात कंप्लीट करा आणि उर्वरित जे आहे ते तुम्ही फॉरेनमध्ये जाऊनसुद्धा ते कंप्लीट करू शकता. त्यांना पदविका किंवा पदवी भारतातील शिक्षण संस्थेकडून मिळेल.
संयुक्त पदवीमध्ये भारतातील आणि परदेशी शिक्षण संस्थेने संयुक्तरित्या अभ्यासक्रमाची निर्मिती केलेली असावी. तर भारतातील उच्च शिक्षण संस्थेकडून दिल्या जाणाऱ्या पदवी प्रमाणपत्रावर परदेशी शिक्षण संस्थेचेही बोधचिन्ह असेल. त्यासाठी विद्यार्थ्यांना दोनही शिक्षण संस्थेकडून प्रत्येकी 30 श्रेयांक मिळवावे लागतील. PhDसाठी दोन्ही संस्थांचे मार्गदर्शन असणे आवश्यक असेल. दुहेरी पदवीमध्ये भारतातील आणि परदेशातील शिक्षण संस्थेकडून स्वतंत्रपणे पदवी प्रदान केली जाईल असे नमूद करण्यात आले आहे. ठीक आहे. तर लक्षात ठेवा, दुहेरी पदवीमध्ये भारतातील आणि परदेशातील शिक्षण संस्थेकडून स्वतंत्र पदवी प्रदान केली जाईल. ओके. परंतु ट्विनिंग किंवा संयुक्त जे कार्यक्रम होता त्याच्या अंतर्गत फक्त एकच पदवी प्रदान केली जाईल आणि त्याच्यावरती मात्र फॉरेन युनिव्हर्सिटीज जे आहेत त्यांचा शिक्का असेल. ठीक आहे. आणि त्याला आपण काय म्हणलं तर संयुक्त पदवी कार्यक्रम. ओके. बघूया नेक्स्ट काय आहे न्यूज. नेक्स्ट आहे म्हणजे श्रेयांक पद्धतीचा एक समानतेसाठी राज्य शासनाकडून तज्ज्ञांची समिती. विद्यार्थ्यांकडून श्रेयांक गुण पद्धतीमध्ये विद्यार्थ्यांना CGPA अनुसार अर्थातच एकत्रित सरासरी श्रेयांकानुसार श्रेणी दिली जाते. मात्र प्रत्येक विद्यापीठाचे श्रेणीचे गुणात रूपांतर करण्याचे सूत्र वेगवेगळे आहे. तसेच ठराविक श्रेणीचे रूपांतर निश्चित गुणामध्ये करता येत नाही. उदाहरणार्थ B श्रेणीमध्ये 50 ते 55 असे गुण दर्शवलेले असल्यास विद्यार्थ्यांनी 50 ते 55 यापैकी किती गुण ग्राह्य धरावेत याचा संभ्रम निर्माण होतो आणि त्यामुळे CGPA आणि समकक्ष टक्केवारीबद्दल गोंधळ आणि चुकीच्या धारणा निर्माण झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर गुण वाटपातील असमानता दूर करण्यासाठी समिती नियुक्त करण्याचा निर्णय जो आहे तो शासनाने घेतला आहे. आता समितीची रचना कशी असणार आहे ते सुद्धा महत्त्वाचं आहे आणि हे विचारलं जाऊ शकतात बरं का, की CGPA जे असतात त्याला टक्केवारीमध्ये रूपांतर करण्यासाठी सूत्र बनवण्यात आला. त्यासाठी नेमलेली समितीचे अध्यक्ष कोण होते. ओके. तर लक्षात ठेवा, अध्यक्ष जे होते ते होते CET सेलचे आयुक्त चिंतामणी जोशी. ओके. यांच्या अध्यक्षतेखालील समितीमध्ये राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर सुभाष चौधरी, शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर D.T. शिर्के, माजी कुलगुरू डॉक्टर पंडित विद्यासागर, तंत्र शिक्षण संचालक डॉक्टर अभय वाघ, उच्च शिक्षण संचालक डॉक्टर धनराज माने, मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक विनोद पाटील, पुण्याचे MIT स्कूल ऑफ इंजिनिअरिंगचे डॉक्टर हरिभाऊ भापकर यांच्या समितीमध्ये समावेश आहे. लक्षात ठेवण्यासारखं काय तर अध्यक्ष कोण असणार आहे, तर अध्यक्ष असणार आहे चिंतामणी जोशी. ओके. पुढची जी न्यूज आहेत ते आहेत पंतप्रधान किसान सन्मान योजनेत महाराष्ट्राला 3 पारितोषिके मिळालेली आहेत. लक्षात ठेवा, प्रधानमंत्री किसान सन्मान योजना जी आहेत त्याच्याविषयी आपण आपल्या लास्ट लेक्चरमध्ये खूप डिटेलमध्ये डिस्कशन घेतलं आहे, तर त्याला एकदा रिवाईज करून घ्या तिथून. ओके. इथे थोडीशी माहिती आहे की ही योजना 24 फेब्रुवारी 2019 रोजी सुरू करण्यात आली होती. त्यानुसार शेतकरी कुटुंबाच्या बँक खात्यात प्रतिवर्षी 3 टप्प्यात मिळून एकूण 6,000 रुपये जमा करण्यात येतात. तारीख लक्षात ठेवा 24 फेब्रुवारी 2019. ओके. आता पुढे बघूया अजून काही न्यूज आहे. पुढची जी न्यूज आहे ते व्यक्तिविशेष म्हणून इंद्रबीर सिंग यांच्याविषयी माहिती देण्यात आलेली आहे. बघा, खूप सारी इथे माहिती आहे त्यांच्याविषयी, तुम्ही इथे वाचू शकतात, परंतु त्याच्यापेक्षा इम्पॉर्टंट जी माहिती मला वाटते ते आपण इथे डिस्कस करणार आहोत. सर्वात पहिलं म्हणजे इंद्रबीर सिंग जे होते ते एक भूगर्भशास्त्री होते. ओके. त्यांनी ONGCमध्ये काम केलं आहे, त्यांनी फॉरेनमध्ये जाऊन ते शिकले आहेत, खूप सारे पेपर पब्लिश केले आणि त्यांच्या नावावरती खूप सारे असे अचीवमेंट्स आहेत. ओके. आणि ते सर्व इथे लिहिलं गेलं आहे, तुम्हाला वाचायचं तुम्ही ते वाचू शकता. ठीक आहे. परंतु इथे महत्त्वाचं म्हणजे काय तर इंडियन डेल्टाज ईस्ट कोस्ट ऑफ इंडिया हे पुस्तक त्यांनी MS रामस्वामी यांच्यासह लिहिले आहेत. ते तेलशोधन कंपन्यांचा प्रमाण ग्रंथ मानले जाते. ओके. पुस्तक महत्त्वाचं. पुस्तकाचं नाव काय आहे, पुस्तकाचं नाव आहे इंडियन डेल्टाज ईस्ट कोस्ट ऑफ इंडिया. हे पुस्तक त्यांनी AS रामस्वामी यांच्यासह लिहिलेले आहेत आणि ते तेल शोधन कंपन्यांचा प्रमाण ग्रंथ मानले जाते. ओके. तर ही माहिती होती थोडीशी इंद्रबीर सिंगविषयी.
पुढे बघूया अजून काही न्यूज आहे. पुढची न्यूज आहे ते अर्थातच अरब देशांचा इंधन नीतीचे शिल्पकार यामानी यांचे निधन झाले आहे. सौदी अरेबियाचे प्रदीर्घ काळ ते तेलमंत्री होते. आता थोडीशी माहिती आपण बघू त्यांच्याविषयी काय आहेत ते. ऑर्गनायझेशन ऑफ पेट्रोलियम एक्सपोर्टिंग कंट्रीज अर्थातच ओपेक या संघटनेवर सौदी अरेबियाचे वर्चस्व ठेवण्यात ते यशस्वी झाले होते. यामानी हे 1962मध्ये पहिल्यांदा तेलमंत्री झाले. नंतर ते 1986पर्यंत या पदावरती राहिले. ओपेकवरील ते सौदी अरेबियाचे पहिले प्रतिनिधी होते. खूपच महत्त्वाचं. ओके. नेक्स्ट, अरामको कंपनीचे राष्ट्रीयकरण करण्यात त्यांचा पुढाकार होता. 1986मध्ये सौदी राजे फहद यांनी त्यांना एका वक्तव्यामुळे बडतर्फ केले होते. ठीक आहे, तर माहिती लक्षात ठेवा. ओपेकवरील ते सौदी अरेबियाचे पहिले प्रतिनिधी होते. आता थोडीशी माहिती आपण ओपेकविषयी सुद्धा घेऊ. तर ओपेकचा फुल फॉर्म काय? ऑर्गनायझेशन ऑफ दी पेट्रोलियम एक्सपोर्टिंग कंट्रीज. ठीक आहे, काय बरं? दी ऑर्गनायझेशन ऑफ दी पेट्रोलियम एक्सपोर्टिंग कंट्रीज. आता ही एक इंटर गव्हर्मेंटल ऑर्गनायझेशन आहेत आणि याला 1960मध्ये अस्तित्वात आणण्यात आलं होतं. ठीक आहे. आता जेव्हा ही ओपेक अस्तित्वात आली तर त्याच्या स्थापनेमागे इराण, इराक, कुवेत, सौदी अरेबिया आणि व्हेनेझुएला. कुठली बरं? इराण, इराक, कुवेत, सौदी अरेबिया आणि व्हेनेझुएला. तर हे जे काही कंट्रीज आहेत त्यांचा खूप मोठा सहभाग होता. ओके. आता ओपेकसारखी एखादी संघटना अस्तित्वात यायला पाहिजे याचा मागचा उद्देश काय होता? तर लक्षात ठेवा, पूर्ण जगामध्ये ऑइल जे आहे ते खूपच महत्त्वाची एक संपत्ती आहे. ठीक आहे. जगामध्ये इंधनवरती खूप मोठ्या प्रमाणात लोक डिपेंडेंट आहेत. आता ऑइल जे आहे ते ऑइल प्राइजेसला कंट्रोल कशाप्रकारे करता येईल किंवा किती आपल्याला एक्सपोर्ट करायचे आहे, किती आपल्याला प्रोडक्शन घ्यायचं आहे, हे सर्व ठरवायचं काम. आणि एका प्रकारे संक्षिप्त सांगितलं तर दुनियामध्ये, ठीक आहे, जगामध्ये तेलाचं जे दाम आहे किंवा तेलाचं जे प्राईस आहे त्याला कंट्रोल करायचं काम जे आहे ते ओपेक बघते. ओके. जगामध्ये तेलाचं जे उत्पादन आहे किंवा तेलाची जी किंमत आहे त्याच्यावरती नियंत्रण ठेवण्याचं काम जे आहे ते ओपेकच्या माध्यमातून करण्यात येते. ओपेकचा जो हेडक्वार्टर आहे तो लक्षात ठेवा व्हिएना, ऑस्ट्रिया येथे आहे. ओके. कुठे आहे? व्हिएना, ऑस्ट्रिया येथे ओपेकचा हेडक्वार्टर आहे. ठीक आहे. आता ओपेकचा एखादा देशाला मेंबर बनायचं असेल तर त्यासाठी कंडिशन काय ते सुद्धा लक्षात ठेवा. पहिली आणि महत्त्वाची कंडिशन म्हणजे ते तेलाचा निर्यात करणारा देश असला पाहिजे. काय बरं? ते तेलाचा निर्यात करणारा देश असला पाहिजे. हे सर्वात पहिली आणि महत्त्वाची त्यांची एक अट आहे. दुसरी अट, ओपेकची जी काही संघटना आहे त्यांचे जे काही नियमावली आहेत त्याला त्या कंट्रीचा सपोर्ट असला पाहिजे. ओके. गबॉन हे ओपेकचा एक मेंबर कंट्री होता, परंतु 1995मध्ये जानेवारी 1995मध्ये त्यांनी स्वतःचं जे ओपेकचं सदस्यत्व होतं त्याचा त्याग केला होता, परंतु त्यांनी जुलै 2016मध्ये ते पुन्हा जॉईन करून घेतलं. ओके. सद्यस्थितीमध्ये ओपेकचा अंतर्गत 21 मेंबर्स आहेत. 14 मेंबर्स आहेत. ठीक आहे. कोण कोण आहेत ते आपण बघून घेऊ. सद्यस्थितीमध्ये 2019पर्यंत ओपेकमध्ये 14 मेंबर्स आहेत. कुठले? तर इराण, इराक, कुवेट, UAE अर्थातच संयुक्त अरब अमिराती, त्यानंतर सौदी अरेबिया, अल्जेरिया, लिबिया, नायजेरिया, गबॉन, इक्वेटोरियल गिनिया, रिपब्लिक ऑफ काँगो, अंगोला, इक्वाडोर, व्हेनेझुएला, हे सर्व कंट्रीज. आणि प्रत्येक कंट्रीज इम्पॉर्टंट आहेत. 14 कंट्रीज आहेत. तुम्हाला प्रश्न विचारले जाऊ शकतात की खालीलपैकी कुठले देश आहेत ते ओपेकचे मेंबर आहेत किंवा नाही आहेत. ओके. म्हणून हे 14चे 14 जे काही देश आहेत त्यांना लक्षात ठेवणे गरजेचं आहे. कुठले आहेत? इराण, इराक, कुवेट, संयुक्त अरब अमिराती, सौदी अरेबिया, अल्जेरिया, लिबिया, नायजेरिया, गॅबॉन, इक्वेटोरियल गिनिया, रिपब्लिक ऑफ काँगो, अंगोला, इक्वेडोर आणि व्हेनेझुएला. ठीक आहे. आता अजून इथे एक नवीन संकल्पना सध्या अस्तित्वात आली आहे, ती आहेत ओपेक प्लस. आता ओपेक प्लस काय आहे तर लक्षात ठेवा, ओपेक प्लस जे आहेत ते अशा देशांना म्हटलं जाते किंवा अशा देशांची संघटनांना म्हटलं जाते जे ओपेकचे मेंबर नाही आहेत, परंतु ते क्रूड ऑइल जे आहेत अर्थातच कच्चं तेल जे आहे त्याची निर्यात करतात. ओके. अशा देशांची संघटना की जे ओपेकचे मेंबर नाही आहे तरीसुद्धा ते मोठ्या प्रमाणात जे कच्चा तेल असतो त्याची निर्यात करतात. ओके. आणि या ओपेक प्लसच्या अंतर्गत अझरबैजान,
बहरीन, ब्रुनेई, कझाकस्तान, मलेशिया, मेक्सिको, ओमान, रशिया, साऊथ सुदान आणि सुदान या देशांचा समावेश होतो. ठीक आहे, लक्षात ठेवा ओपेक प्लस जे आहे त्याच्या अंतर्गत जे काही देश आहेत ते ओपेकचा भाग नाही आहेत. ओके, चला तर हे आपण माहिती घेतली ओपेक विषयी थोडीशी. पुढे बघू अजून काही न्यूज आहे का. गुलाबी चेंडूचे वळण कुणाकडे. ओके ठीक आहे, तर 24 फेब्रुवारी 2021चा न्यूज डिस्कशनमध्ये एवढीच माहिती होती. ओके, तुम्हाला कुठल्याही प्रकारचा डाऊट असल्यावरती तुम्ही ते कमेंट सेक्शनमध्ये मेन्शन करू शकता. PDF जे आहेत ते आमच्या टेलिग्राम चॅनलवरती अवेलेबल होऊन जाईल. तर घरी राहा, सुरक्षित राहा, शिकत राहा. धन्यवाद.